ब्राह्मण स्त्रीच जानकीबाई 110 गोपाळबुवा केळकर महाराजांच्या प्रकृतीत बडोद्याहून एक जानकीबाई म्हणून कराड्या ब्राह्मणाची बायको दर्शनास करता आकळोळ झाली. तिचे सोहळे इतके कठीण होते की बाईचा पाय भूमीवर पडणे कठीण. जिकडे तिकडे तिला ओळेच दिसे. ती नैवेद्य घेऊन महाराजांकडे चालली असता वाटेत तिला विंचू चावला, परंतु तिच्या नैवेद्यास कोणीच अडचण आली नाही. कशी तरी धडपड महाराजांपोती गेली आणि महाराजांनी नैवेद्यावर प्रार्थना करू लागली. तो आम्ही सोहळ्याचे अन्न खात नाही, तुझ्या नाटकवाल्या प्रिय पुरुषास ताट नेऊन दे. हे मानवी भाषण ऐकून बाई मनात विरघळत गेली व आपला दृष्ट कर्माचा तिला पश्चाताप झाला आणि श्रीची स्तुती करू लागली. तेव्हा महाराजांनी तिचा थोडा नैवेद्य घेतला व तिला म्हणाले, पांढरी झालीस म्हणजे तुला भक्ती लागेल. काही दिवसांनी बाईच्या अंगावर कुष्ठ उत्पन्न झाले. श्रीमातेचे वचन ब्रह्मदेवासही अशक्य करण्याची सामर्थ्य नाही. पुढे ती बाई कुष्ठ झाल्यावर तिला आपल्या कर्माचा पूर्ण पश्चाताप होऊन ती परमेश्वराची भक्ती करू लागली.